माहेराची वाट हृदयस्पर्शी कथा मराठी कथा स्टोरी। माहेराची वाट। आज सकाळपासून रेणुका थोडी उदास होती। रोजच्या सारखंच आजही पहाटे बरोबर 5 वाजता घड्याळाने तिला उठवायचं काम केलं होतं। तर खरं म्हणजे रेणुका तर आज घड्याळाच्या आधी उठली होती, पण तरीही पांघरुणातून बाहेर पडायची इच्छा होत नव्हती तिची। थोडंसं वैतागत तिने साईड टेबलवरचा मोबाईल उचलला आणि त्याला शांत करून पुन्हा पांघरुणात शिरली। आज मॉर्निंग वॉकला सुट्टी का? शेजारी झोपलेल्या तिच्या नवऱ्याने सुमितने आश्चर्याने विचारलं। आज मूड नाही माझा, तसेही एकटीने चालत राहायला मला आवडत नाही। रेणुका जरा नाराजीच्या सुरात पुटपुटली। एकटी का? ज्योती आणि मजुरी कुठे गेल्या? सुमितच्या या प्रश्नावर रेणुका अजूनही धुसफुसत म्हणाली, ज्योती तिच्या आईकडे माहेरी गेलीये आणि मजिराच्या घरी आज तिचे आई बाबा आणि भाऊ जेवायला येणार आहे। जरा सुट्ट्या सुरू झाल्या की सगळ्यांना माहेर आठवतं। आता कुठे खरा मुद्दा सुमितच्या लक्षात आला, पण हा विषय खूपच संवेदनशील असल्यामुळे त्याने या बाबतीत गप्पच राहायचं ठरवलं। पण आता पुढे निदान 3-4 दिवस तरी रेणुकाचा मूड असाच राहणार हे त्याला माहीत होतं आणि अगदी तसंच झालं। तो संपूर्ण दिवस रेणुका आपल्याच विचारात हरवलेली होती, काहीशी उदास आणि बरीच तशी हळवी। अगदी यांत्रिकपणे घरातली सगळी कामं करत होती ती, पण तिचं चित्त मात्र थाऱ्यावर नव्हतं। उगीच जुन्या आठवणी आणि त्याचबरोबर येणारे अंगतूक अश्रू। दुपारच्या वेळी ती एकटीच बाल्कनीच्या मधल्या झोपाळ्यावर बसून विचार करत होती। फोनच्या रिंगची तिची समाधी भंग पावली। सुमितचा फोन होता। जुजबी चौकशी करून तो म्हणाला, या रविवारी दुसरा कोणताही कार्यक्रम ठरू नकोस। तो पूर्ण दिवस आपण मस्त एन्जॉय करूया। मनसोक्त खरेदी, एखादा सिनेमा आणि नंतर एखादा मस्त हॉटेलमध्ये जेवण, चालेल ना? तसंही कामाच्या व्यापात बऱ्याच दिवसांपासून कुठेही नाही गेलो आपण। किती प्रेम करतोस हा माझ्यावर? उगीच भरून आलेले डोळे टिपत रेणुका म्हणाली। स्वतःशीच बोलत असल्यासारखी गेल्या 2 वर्षात सुमितच्या सुद्धा लक्षात आले। त्यालाही जाणवत असेल की माझ्या मनाची होणारी ही तगमग बेचारा त्याच्याकडून प्रयत्न करत असतो माझं मन राखायचा, पण मी तरी काय करू? जेव्हा माहेर आणि माहेरपण हे शब्द ऐकते तेव्हा माझ्याही नकळत मन उदास होते मी, आणि माझ्यामुळे बिचारा सुमित पण अस्वस्थ होतो। आता रेणुका सुमितच्या विचारात गुरफटून गेली। खरं म्हणजे त्याचं दोघांचं लग्न हे अगदी रीतसर चहा पोह्यांच्या कार्यक्रमानंतर ठरलं होतं आणि सुमितच्या बहिणीला लवकरच परदेशात शिफ्ट व्हायचं असल्यामुळे त्याआधी लग्न उरकून घेणं आवश्यक होतं। त्यामुळे महिनाभरातच रेणुका नवी नवरी बनून सुमितच्या आयुष्यात आणि त्याच्या घरात दाखल झाली। साहजिकच त्या दोघांना लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायला, मत जाणून घ्यायला पुरेसा वेळ मिळाला नव्हता। पण त्या मोजक्याच भेटीमध्ये सुमितचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव रेणुकाच्या लक्षात आला होता। त्याला तिच्याबद्दल, तिच्या विचारांबद्दल वाटणारी आत्मीयता त्याच्या छोट्या छोट्या कृतींमधून तिला जाणवत होती। अशाच एका भावूक क्षणी रेणुकाने आपल्या मनातले सल सुमितला सांगितला होता। त्याच्या आश्वासक स्पर्शामुळे तिच्याही नकळत रेणुकाने आपला मन त्याच्यापाशी मोकळं केलं होतं। त्याचा हात हातात घेत त्याच्या भक्कम खांद्यावर आपलं मस्तक टेकवत ती म्हणाली होती, तुला माहितीये सुमित, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना 11वी-12वीत होते तेव्हा मला नेहमी वाटायचं की माझ्या आईला खूप शारीरिक आणि मानसिक कष्ट करावे लागतात, पण मी तिला सतत कामात गुंतलेलं इतरांसाठी झटपटताना बघितलं होतं आणि तेही कायम हसमुखत राहून। कधी जर तिला मदत करायला गेले तर ती म्हणायची पुढे आयुष्यभर हेच करायचंय ग बाळा, त्यामुळे आता राहू दे, आता तू अभ्यास कर, मित्रमैत्रिणींबरोबर मज्जा कर, मी करीन सगळं, हे सवय मला। पण मी मात्र मनातल्या मनात ठरवून टाकलं होतं की जेव्हा माझं लग्न होईन, मी माझ्या घरी जाईन तेव्हा आईला माझ्या घरी राहायला बोलवेन आणि तिला पूर्ण आराम देईन, तिचं माहेरपण करीन, तिचं हक्काचं माहेरपण। पण माझं ते स्वप्न अपूर्णच राहिलं।
एक दिवस अचानक ती आम्हाला सगळ्यांना मागे सोडून तिच्या अंतिम प्रवासाला निघून गेली. आता जेव्हा हे सगळं आठवतंय ना, तेव्हा स्वतःचाच खूप राग येतो. मला वाटतं तेव्हाच का नाही तिला आराम दिला, कशाला वाट बघत बसले. स्वतःच्या घरी जाण्याची थोडा हट्ट केला असता तर मी तर कदाचित ऐकलं असतं तिने माझं. केलं असतं तिने माझ्या मनासारखं, थोड्या वेळासाठी का होईना, पण अनुभवलं असतं माहेरपणाची सुख. एकीकडे रेणुकाचं मन मोकळं होत होतं, तर दुसरीकडे डोळे मात्र अगदी भरून वाहत होते. त्याच तंत्रीत ती म्हणाली, मग मी स्वतःच्या मनाला समजावलं की आई नसली तरी काय झालं, माझी सासू असेल ना, तिचं माहेरपण करीन मी. शेवटी तीही आईच आहे ना, ती देखील अशीच झटली असेल सगळ्यांसाठी, पण तीही मी कम नशिबीच ठरले. जेव्हा तुझी मॅरेज पोर्टलवरची माहिती बघताना तुझ्या दिवंगत आईबद्दल वाचलं, तेव्हा स्वप्नभंगच झाला माझा. नंतर कितीतरी वेळ सुमित तिला थोपटून शांत करायचा प्रयत्न करत होता, पण एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली होती. रेणुकाच्या भावविश्वात माहेर आणि माहेरपण हे संकल्पनेचा कोपरा खूपच नाजूक होता. एक तर तिच्या आईला ती माहेरपण देऊ शकली नव्हती, आणि दुसरं म्हणजे तिच्या आईच्या पश्चात तिचं स्वतःचं माहेरपण ती कधीच पूर्णत्वाने अनुभवू शकणार नव्हती. पण आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या अशक्यप्राय गोष्टी आपण सतत उतरू शकत नाही. आणि नाईलाजाने का होईना, पण ती वस्तुस्थिती रेणुकाने स्वीकारली होती. त्याचबरोबर यातून मार्गही आपल्यालाच काढायचा आहे हे देखील तिला पटत होतं. पण तरीही एखाद्या भावुक क्षणी ती अशीच हळवी व्हायची. आता सुद्धा बाल्कनीमध्ये आपल्याच विचारांत गुरफटलेल्या रेणुकाच्या समोरून तिच्या आईचा सोशिक तरीही हसतमुख शांत चेहरा तरळून गेला. आणि अचानक कुठंतरी तिच्या आईचं एक वाक्य ऐकू आलं, आपण प्रामाणिकपणे केलेलं कुठलंही काम, कोणताही प्रयत्न नेहमी तिच्या इच्छितस्थळी जाऊन पोचतो. कधी दृश्य तर कधी अदृश्य स्वरूपात, पण पोचतो हे मात्र नक्की. आणि आपला हेतू जर योग्य असेल तर देवही आपली मदत करतो. त्यामुळे जेव्हा आणि जसं शक्य होईल तसं आपण जे ठरवलं असेल ते करत राहावं. नंतर 2-3 दिवस आईची ती वाक्य रेणुकाच्या मनात घोळत राहिली, पण तिला त्यातून काहीच निष्कर्ष काढता येत नव्हता, आणि त्यामुळे ती अजूनच गोंधळात पडली होती. त्याच विमनस्क अवस्थेत एका सकाळी ती वर्तमानपत्र वाचत असताना तिची नजर एका जाहिरातीवर गेली. शहरात नुकताच सुरू झालेल्या एका महिला आश्रमाची जाहिरात होती. ती ते बघताच अचानक रेणुकाचा चेहरा उजळला. तिने हात जोडले आणि मनोमन आईला आणि देवाला नमस्कार केला. तिच्या मनातल्या विचारांच्या वादळांना आता योग्य दिशा मिळाली होती. तिने मोबाईल उचलला, इंटरनेटवर थोडीशी शोधाशोध केली आणि तिथे मिळालेल्या एका नंबरवर फोन केला. पलीकडून आवाज आला, ममता महिला आश्रम, आम्ही आपली काय मदत करू शकतो? रेणुकाने भरलेल्या डोळ्यांनी आणि भारावलेल्या आवाजात उत्तर दिलं, तुमच्या आश्रमातल्या सगळ्या आया बहिणींचं माहेरपण करायचंय मला. तुमचा पत्ता सांगता? अशीच ही एक कथा आहे, माहेरपण. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.